हा सत्संग संत रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे. और ज्ञान सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. पण जोपर्यंत परमसंत भेटत नाहीत मागची बॅटरी डाऊन होईलच आपोआप. ती एका जन्मातही होऊ शकते, 2, 3 किंवा 4 जन्मही लागू शकतात. आणि मग एकदम सगळे बंध तोडू शकतो. हा काळ त्याला 84 लक्ष योनीच्या फेऱ्यात ढकलून देऊ शकतो, जर मनुष्य जन्माअंतर्गत त्याला कोणी सत मार्गदर्शक मिळाला नाही तर पुण्यात्म्यांनो, ज्यांना आधीच्या मनुष्य जन्मानंतर परत मनुष्य जन्म प्राप्त झाला आहे, तर त्या प्राण्याला परमात्म्याची ओढ लहानपणापासूनच लागते. ती वेगळी गोष्ट आहे की तो कुठल्या प्रकारची साधना करतो, जसा आणि ज्या धर्मात तो जन्म घेतो, तर तो आत्मा परमात्म्याच्या साधनेशिवाय राहूच शकत नाही. ते पूर्व पुण्याई असलेले प्राणी, तर तो तर नक्कीच कुठल्या ना कुठल्या प्रकारे भक्ती करतो, थांबू शकत नाही. ही वेगळी गोष्ट आहे की त्याला कुठली साधना प्राप्त आहे आणि ती लाभदायक आहे की हानिकारक, ते तर मग संत सांगू शकतात. तरीही तो पुण्यकर्मी प्राणी जसे या संतांकडे गेलेले आहेत, हा राधास्वामी पंथ, हा जय गुरुदेव पंथ, सच्चा सौदा सेरसा पंथ, आणि जन्मालवाली दनौदवाला हा ताराचंद पंथ, आणि हे सगळे जे आहेत व्यासवाला, आणि हे सुधांशुजी, हे सतपालवाले, हे बालयोगेश्वर, हे सगळे हे कित्येक जीवांना आपल्या मागे लावतात. हे तेच पुण्यवान प्राणी आहेत ज्यांना आधीच्या मनुष्य जन्मानंतर पुन्हा मनुष्य जन्म मिळालाय, आणि हे पुण्यात्मा परमात्म्याशिवाय राहू शकत नाहीत. भले त्यांना मंगळवारी उपवास करायला लागो किंवा बुंदी वाटायला लागो, हे काही करणार नाहीत, यांचं समाधानच होत नाही. तर ज्ञानाशिवाय आणि कुठल्या संताशिवाय ही साधनाही व्यर्थ आहे. गीतेच्या 16व्या अध्यायात श्लोक नंबर 23 आणि 24 मध्ये म्हटले, अर्जुन, शास्त्रविधींचा त्याग करून जे मनमानी आचरण करतात, जे मनमानी पूजा करतात, त्यांना कुठलंही सुख मिळत नाही, ना त्यांना कुठली सिद्धी मिळते, नाही त्यांना कुठला मोक्ष मिळतो, ना गती मिळते. तर युजलेस म्हणून म्हणतात की अर्जुन, यासाठी कर्तव्य आणि अकर्तव्याच्या व्यवस्थेबाबत, म्हणजे भक्तीमध्ये काय करावं आणि काय करू नये, शास्त्रच प्रमाण आहे. त्यांच्याच आधारे तू कर्म कर, कोणाच्या दंतकथा ऐकून भक्तिमार्गावर चालू नकोस. म्हणजे जे संत सद्ग्रंथांच्या आधारे ज्ञान देतील त्यांचंच ज्ञान खरं समज. तर पुण्यात्म्यांनो, जेवढे आपले धर्मगुरू होते आणि आहेत, सगळे हेच सांगतात की आम्ही वेद, गीता, पुराण यांच्याच आधाराने आपल्याला ज्ञान देत आहोत. सगळे संतुष्ट होतात. यांच्यापुढे कुठला ग्रंथ नाही, यांच्यापुढे कुठलं शास्त्र नाही, यातूनच हे आपल्याला सांगतात. तर हे फायनल आहे, बिलकुल खरं आहे. पण ते खोटे होते. ते अज्ञानी होते, तत्वज्ञानहीन प्राणी होते, ज्यांना आपल्या सद्ग्रंथांचंही ज्ञान नव्हतं. आणि आम्हाला लोकवेद, दंतकथा ऐकून जीवननाश केला. आता पुण्यात्म्यांनो, जो प्राणी आळीपाळीने येतो, मनुष्यजन्म प्राप्त करतो, तो भक्तिमार्गाकडे वळत नाही. कितीही प्रयत्न केले तरी तो ऐकत नाही. तो तर दारू पिईल किंवा ज्याचं जे काम आहे, उदाहरणार्थ कोणी शेतकरी आहे, कोणी मजूर आहे किंवा कोणी दुकानदार आहे, तर तो त्याच्या कर्मातच गुंतून राहतो, कारण तो पूर्वजन्मी पशुजन्मातून आलेला आहे. तर अशा प्रकारच्या प्राण्याला भक्तिमार्गाकडे वळवणं खूप अवघड असतं. आणि जे आधीच्या संस्कारातून मनुष्यजन्म प्राप्त करीत आले आहेत, ते स्वतःच तडफडत आहेत, भटकत आहेत भगवंतासाठी.
तर ते शीघ्र ग्रहण करतात अशा ज्ञानाला. आता त्यांना चुकीचं ज्ञान मिळालं तर तेही चटकन ग्रहण करतील, कारण त्यांना भगवंत हवा आहे आणि ते बुद्धिमान लोक असतात. जेव्हा तत्वज्ञान, खरं ज्ञान ऐकतात तेव्हा त्यावर विचार करतात, विरोध करत नाहीत. ते खूप सखोल विचार करतात की असं का म्हटलंय, कोणत्या कारणामुळे म्हटलंय. खोलवर जातात आणि ते आपलं कल्याण करवूनच घेतात. असेच एक कागभूषण नावाचे एक महात्मा झाले आहेत आणि गरुडांसोबत त्यांची एकदा चर्चा झाली. दोघे एकमेकांना भेटले. गरुड कोण आहेत? भगवान विष्णूंचं वाहन, गरुड पक्षी. आता हे देवता असतात आणि हे बोलतात माणसासारखं. यांचे चांगले विचार असतात, भले ते पशुयोनीत, पक्षीयोनीत आहेत. आणि कागभूषण यांचं तोंडही वरून कावळ्यासारखं आहे, बाकी शरीर देवतांसारखं आहे. अशी त्यांची व्यवस्था आहे. तर जेव्हा त्याने आपली कथा ऐकवली, गरुडजी म्हणाले, हे कागभूषण, आता आपल्या जवळ बसल्यावर मला खूप शांत वाटतं आणि आपण परमात्म्याच्या भजनामध्ये दिवसरात्र तल्लीन असता. आपण ही स्थिती, ही गती कशी प्राप्त केली? आता कागभूषण म्हणाले, हे गरुडदेव, माझी कथा खूप मोठी आहे, वेळ असेल तर सांगतो. गरुडजी म्हणाले, आपण ऐकवा, मी ऐकायला, जाणायला उत्सुक आहे. तर कागभूषणजी ऐकवू लागले की गरुडदेव, एकदा मनुष्यजन्म होता माझा आणि त्या आधीसुद्धा मी असंख्य मनुष्यजन्म वाया घालवले होते. कधी भक्तिमार्गाकडे वळलो नाही. एकदा काय झालं की आम्ही 2 बहिणी 2 भाऊ होतो. माझे आईवडील होते. असं मोठं कुटुंब होतं. आणि एकदा असं दुर्भिक्ष पडलं, म्हणजे दुष्काळ पडला. पाऊस पडला नाही, अन्नाचा अभाव झाला, झाडांची पानंही, वृक्षही वाळून जाऊ लागले. तर इतकी भयंकर स्थिती आली की माणूस माणसाला खाऊ लागला. सगळे वृक्षही खाल्ले, पानंही खाल्ली, तोडून कुटून गवतही खाल्लं. माणसाला माणूस खाऊ लागला. त्या स्थितीमध्ये माझे आईवडील, भाऊ बहिणी म्हणजे माझा सगळा परिवार माझ्या डोळ्यांसमोर मृत्यू पावला. मी 20 वर्षे वयाचा होतो. भाऊ बहिणी माझ्यापेक्षा लहान होते. ते भूक फार काळ सहन करू शकले नाहीत. आईवडील वृद्ध होते, तेही मृत्यूला प्राप्त झाले. मीही तिथून निघून माझा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला आणि मी अवंतिका नगरीत पोहोचलो. तिथे दुष्काळ नव्हता. तिथे माझा जीव वाचला, भोजन मिळालं. परंतु माझे आईवडील, माझे भाऊ बहीण भुकेने व्याकुळ होऊन रडत भेकत माझ्या डोळ्यांसमोर मृत्यू पावले होते. त्या स्थितीमध्ये मी खूप दुःखी होतो. मी विचार करत असे, हे परमात्मा, हे कसलं जीवन आहे? कालपर्यंत तर पहा, मी केवढ्या थाटात आईवडील, बहीण भाऊ यांच्याबरोबर प्रेमाने राहत होतो. आज माझा सगळा नाश झाला. हे काय झालं? कारण की मनुष्य जेव्हा खूप दुःखी होतो त्याला परमात्म्याचा आश्रय दिसू लागतो. एका मंदिरात एक शिवाचा भक्त ब्राह्मण कथा सांगत होता. तर मी तिथे जाऊन बसलो की इथे काही रोटी खायला वगैरे मिळेल. ब्राह्मण कथा सांगत होता. सगळे उठून निघून गेले. मी बसूनच राहिलो. ब्राह्मणाने विचारलं, तू का बसून आहेस बाळा? माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ब्राह्मण मोठा दयाळू होता. तो म्हणाला, का रडतोयस बाळा? सांग, मला तुझं दुःख सांग. मी त्याला सगळी कहाणी सांगितली. तो म्हणाला, बाळा, तू मला मुलासारखा आहेस. माझ्याजवळ राहा, या मंदिरात सेवा कर, रोटी खा, चिंता करू नकोस बाळा. इथे न जाणे कशा कशा आपत्ती येतात, मनुष्यांवर येतात. तुझे जे संस्कार होते त्यांची एवढीच वेळ होती. खूप संतुष्ट मला केलं. मी तिथे राहू लागलो.
आता तो विप्र दररोज भगवंताची कथा सांगत असे आणि मला म्हणत असे, मुला दीक्षा घे, भक्ती कर. पण माझ्या मनाला कधीच वाटलं नाही की दीक्षा घ्यावी. मी ते टाळत असे, म्हणत असे की नंतर पाहू. आता कागभूषणजी सांगतायत गरुडजींना की असेच 6 महिने निघून गेले. रोज कथा ऐकत असे, बसून राहत असे, पण मनात कधी येतच नसे की अनुग्रह घ्यावा, दीक्षा घ्यावी. 6 महिन्यांपर्यंत मी जेव्हा कथा ऐकत राहिलो आणि ते पण मला रोज किंवा 2-3 दिवसांनी म्हणत असत की बाळा, हे पहा, मनुष्य जन्म परमात्म्याची भक्ती करण्यासाठी मिळाला आहे. ह्याशिवाय हे जीवन पशुसमान आहे. आणि पहा इथे काय काय घटना घडतायत. हा खोटा संसार आहे. जेव्हा की मला एवढी जखम झाली होती, मी इतका पापी होतो, असं सांगत होता कागभूषण, की मी एवढा निकम्मा माणूस होतो की मी असंख्य मनुष्य जन्म वाया घालवले होते. आणि 6 महिन्यांपर्यंत रोज सत्संग ऐकल्यावर तेव्हा माझ्या आत्म्यात थोडीशी जागा निर्माण झाली की दीक्षा घ्यावी. 6 महिन्यांनंतर मी दीक्षा घेतली. मग कारण की ही पूर्वीची जी पापं आहेत ती कुठे ना कुठे डोकं वर काढतातच. गुरुजी जी कथा सांगत असत, सत्संग करत असत, ते मलाही पाठ झालं. आता गुरुजी आपल्या घरी जात असत, मंदिरात सत्संग वगैरे करून नंतरही भक्त येत असत, तेव्हा मी त्यांना कथा सांगू लागलो. आणि माझा आवाजही छान गुरुजींपेक्षा, कारण मी तरुण होतो, ते वृद्ध झाले होते, 50-60 वर्षांचे होते. त्यामुळे तीच कथा ते जशी सांगत असत त्यापेक्षा मी गाऊन, नाचून, रंगवून सांगू लागलो. त्यामुळे जे येणारे भक्त होते त्यांची श्रद्धा माझ्यावर चांगली बसली आणि माझी प्रशंसा करत, वा वा, तुमचा तर खूपच छान आवाज आहे, आपण तर कोकिळेसारखं गाता, वा वा वा, हृदयापर्यंत जाऊन पोचते. आता श्रद्धाळू तर शेवटी श्रद्धाळूच असतात. रामाची कथा कोणीही सांगितली तरी छानच वाटते. आणि जर कोणी गाऊन ढोलकी वाजवून सांगितली की जास्तच आवडते, कारण कान हे इंद्रिय प्रबळ आहे. पुण्यात्म्यांनो, अशा प्रकारे हा जीव मार खातो. आता पुण्यात्म्यांनो, जसं काही भक्त अज्ञानामुळे असं म्हणतात, जसं या दासाने पूर्वी पाहिलं आहे, हे कबीरपंथी विशेषतः काय करतात, एक तारा घेऊन गातात परमात्म्याच्या वाणीला शब्दांमध्ये आणि मोठ्या सुरेलपणे गातात, मोठ्या लयीत गातात. कोणी तर फिल्मी गाण्यांच्या चालीवर तबला वगैरे वाजवून परमात्म्याची वाणी ऐकवतात. आणि मग काय म्हणतात, भाई तुझा आवाज खूप चांगला आहे, तू ऐकव. त्यात दुसऱ्याला बसवतात आणि याला उभं करतात. दुसरा म्हणतो, ह्याचा आवाज तर ऐकून बघ, हा काय ऐकवतोय. मग तिसऱ्याला उभं करतात, वा भाई वा, याचा तर खूपच छान आवाज आहे, तू ऐकव. आता इथे परमात्मा म्हणतायत, हे जे दारुडे असतात ना, दारुडे, ते करतात अशा गोष्टी, याचा आवाज चांगला आहे, याचा आवाज वाईट आहे, असं काय असतं का? आता जसं एखाद्याकडे चोरी झाली आणि एका व्यक्तीने येऊन सांगितलं की भाई तुमच्या घरी चोरी झाली आहे. जर त्याने काही भांग किंवा दारू प्यायली नसेल तर एवढं सांगणं पुरेसं आहे. पण जर का त्याने केले असेल नशा आणि त्याला कोणी सांगितलं की तुमच्या घरी चोरी झालीये, तर तो काय म्हणेल, चोरी झाली भाऊ तुमच्या घरी. मग यावर तो काय म्हणेल, असं नको, गाऊन सांग. तर ते काय चांगलं वाटेल, तुमच्याकडे चोरी झाली. तर ही गोष्ट सांगतानाही चांगली वाटत नाही. आणि मग तो म्हणणार की वा 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 वा, याने छान सांगितलं. आणि दुसरा कोणी असाच, कारण दारुडाच असं गाऊ शकतो आणि दारुडाच असं बोलू शकतो, तर दुसरा दारुडा मग आणखीन चांगल्या लयीत गाऊन दाखवतो, तुमच्याकडे चोरी झाली, वा वा वा, सुंदर सुंदर, काय छान गायला हा. अरे मूर्खा, तुला एवढं काय त्याचं, कोणी कुठल्याही भाषेत सांगेल की तुझ्या घरी चोरी झालीये. हे ऐकल्यावर कोणीतरी ताबडतोब उठेल आणि जाऊन पाहेल की किती नुकसान झालंय. आणि हे मात्र म्हणतायत की ह्याचा आवाज चांगला आहे, ह्याचा आवाज नाहीये. आता हे दोघेही दारुडे आहेत, म्हणजे अज्ञानी आहेत, मूर्ख आहेत.
अरे एवढीशी गोष्ट परमात्मा म्हणतायत, कोट जन्म तन भरमत हो गया, कुछ ना हाथ लगा रे, और कुकर सुकर खरबा बोरे, कौआ हंस बुगारे। कोट जन्म तू राजा की ना मिटी न मन की आशा, और भिक्षुकों का दर दर घुम्या, ये मिला ना निर्गुंडासा। जसं एका भगिनीचा एकुलता एक मुलगा मेला आणि ती अशी रडत रडत पद्यभागासारखी बोलत होती, अरे बाळा आता माझं कसं होणार, तर ती गात नव्हती, ती रडत होती. तर संतांनी ही जी वचनं सांगितली आहेत ती आमच्यासाठी अशासाठी बनवली आहेत की माणूस जेव्हा रडत रडत गातो तेव्हा त्याचा परिणाम वेगळा होतो. आणि ते सिंपल वेने सुद्धा सांगता येतं कि यूं सौदा फिरना ही संतो, ये सौदा फिरना ही, ये लोहे जैसा ताव जाते काया देश राही। तीन लोक और भवन चतुर्दश सब जग सौदे आही, और दुगने तिगने किए चौगने किन्हो मूल गवाई। मग काय सांगतायत की यो दम टूटे पिंडा फूटे लेखा दरगाह माही, उस दरगाह में मार पड़ेगी त्रिजम पकड़ेंगे बाही। मग काय सांगतायत की बांध पिंजड़ी आगे धर लिया मरगट को ले जाही, अग्नि लगा दिया जद लंबा फूक दिया उस ठाई। मग पुढे काय सांगतायत की फिर पीछे तू पशुआ की जे गद्दा बैल बनाई, ये 56 भोग कहा मन बोरे, कि कुर्डी चरणे जाई। आता पुण्यात्म्यांनो, हा काय गाणं ऐकवण्याचा विषय आहे का? हे तर गाणं रडण्यासारखं आहे. जसं मुलांना पहिल्या इयत्तेत शिकवतात अननसाचा आ आईचा, तर हे तर पहिलीतल्या मुलांना अशा आवाजात शिकवलं जातं. तिथे आवाजाला महत्त्व नाही, अक्षराशी संबंध आहे. आ से आंबा, आंबा कसा असतो ते आ अक्षर कसं आहे, तर ही व्यवस्था जे गाण्यामध्ये सुरामध्ये पाहून जे करतात तर ते मूर्ख किंवा भोळे आत्मे असतात ज्यांना अध्यात्म मार्गाचं ज्ञान नसतं. तर काय सांगतात की नरसेती तू पशुआ की जे और गद्दा बैल बनाई, ये 56 भोग कहा मन बोरे, कि कुर्डी चरणे जाई। सांगा आता, ही काय गाण्यासारखी गोष्ट आहे? ही तर रडण्यासारखी गोष्ट आहे की मनुष्य जन्म संपला, भक्ती केली नाही तर गाढव बैल बनावा लागेल. आपला चेहरा, आपली दृष्टी, शोध, चिंतन त्या गाढवाच्या आयुष्याकडे जायला हवं. परमात्म्याची वाणी हा दास जेव्हा बोलतो मनुष्याचा, तू गाढव बनशील. गद्दा बैल बनाई, ये 56 भोग कहा मन बोरे, कि कुर्डी चरणे जाई. आज आपण किती सुंदर पवित्र आहार करतो. रोटी, हलवा, पुरी, खीर, तहान लागली की पाणी पितो, भूक लागली की रोटी खातो, जेव्हा इच्छा होईल तेव्हा. तर म्हणतात की परमात्म्याने ही व्यवस्था अशासाठी केली आहे की आपण परमात्म्याची भक्ती करावी. आणि ती नाही केले तर काय होईल? तुला पुन्हा गाढव बैल बनावं लागेल. और ये 56 भोग कहा मन बोरे, तू कुर्डी चरणे जाई. तर ही स्थिती होईल. तर पुण्यात्म्यांनो, आता कागभूषणाच्या बाबतीत ही अशीच घटना घडली. 4 गोष्टी शिकले, गाणं शिकले आणि त्याचे प्रशंसक झाले काही जे श्रोते येत होते. त्याच्यामध्ये अभिमान भरला. गरुडजींना सांगतायत कागभूषणजी की एक दिवस मी बसलो होतो, आसपास माझ्या बाजूला ते प्रशंसक भक्त विराजमान होते. गुरुजी आले मंदिरामध्ये भगवान शिवजींची पूजा करण्यासाठी. तर मी बसल्या बसल्याच प्रणाम केला, उठलो नाही. मी उठून आदर केला नाही गुरुजींचा, जो एक नियम असतो. आणि मला वाटलं माझी बेइज्जती होईल, माझे शिष्य बसले आहेत आसपास, असं मी मनातल्या मनात म्हटलं. अभिमान झाला होता. तर गुरुजींनी तर याकडे लक्ष दिलं नाही. ते आपल्याच नादात होते पूजाविजा करण्याच्या. ते तर मंदिरात भगवान शिवजींच्या मूर्तीपुढे बसून भक्ती करू लागले. आता पुण्यात्म्यांनो, दास जी कथा सांगणार आहे ती असं नका समजू की त्या मंदिरातील पूजेमुळे त्या पुजाऱ्याला, पंडिताला काही लाभ होत होता. ती पूजा तर तुम्ही कुठेही करा, घरी बसूनही करा, शुद्ध मनाने कुठल्याही इष्टदेवतेची तुम्ही पूजा कराल, साधना कराल. जेवढं त्या इष्टदेवतेचं सामर्थ्य असेल, शक्ती आहे, तेवढी मदत तुमची अवश्य करेल. कबीर साहेब म्हणतायत, जो जाकी शरणा बसे ताको ताकी इलाज, और जलसु ही मछली चढ़ जाई, ये बह जाते गजराज.
आता जसं पाणी वरून पडत असतं असं धबधब्यासारखं, तर त्याच्यासमोर तगड्याहून तगडा हत्तीसुद्धा, शक्तिशाली हत्ती जरी उभा राहिला तर त्यालाही ते पाणी वाहून घेऊन जातं, फेकून देतं. आणि माशाला मात्र पाण्यात कुठेही फिरण्याची परवानगी आहे, कारण त्याचं पाण्याशी विशेष नातं आहे. त्याने त्याच्यासाठी आपले सर्व नियम तोडले आहेत. तो उलट्या दिशेने सुद्धा वर चढू शकतो आणि वरती जाऊ शकतो, प्रवाहाच्या विरुद्ध जाऊ शकतो. तर सांगायचा अर्थ असा की जशी आपली मित्रता एखाद्या इन्स्पेक्टरशी असेल आणि त्याच्या ऑफिसमध्ये तुम्ही सरळ जाऊ शकता, तुम्हाला चहा पाजेल, बर्फी देईल, जेवायला घालेल आणि त्याच्या अखत्यारीतलं जेवढं काम असेल ते आधी करेल आपलं, तसं इन्स्पेक्टरच्या कार्यालयात जायची सामान्य माणसाची हिंमत होत नाही. पण त्याच्यासाठी ते मामूली काम असेल. तसंच जर एखाद्या DC बरोबर मैत्री असेल तर तो त्याच्या स्तरावरची मदत, सहयोग आपल्या मित्राला तो डेप्युटी कमिशनरही देतो. आणि अशाच प्रकारे कोणा मंत्र्याशी तुमची ओळख असेल तर तो त्याच्या स्तरावरचा लाभ तुम्हाला देईलच देईल. आणि ज्याची मुख्यमंत्र्यांशी ओळख असेल आणि असंच पुढे जर पंतप्रधानांशी ओळख असेल तर त्यांच्या पुढे हे सगळं फेल होईल. आता म्हणतात, जो जाकी सरना बसे ताको ताकी लाज, और जल सो ही मछली चढ़ जाए ये बह जाते गजराज. तर भगवान शिवजींची साधना करत होता, सच्च्या मनाने करत होता. भगवान शिव ही काही साधी आसामी नाही, एक विभागीय मंत्री आहेत ह्या 3 लोकांमधील काळाच्या या ब्रह्मांडामध्ये. आता जेव्हा ते हे पुण्यात्म्यांनो ह्या संकल्पना बरोबरच अशासाठी स्पष्ट कराव्या लागतात, कारण तुमच्या मनात ते जुनं पुराण ज्ञान साचून राहिलेलं आहे, गळ्यापर्यंत भरून ठेवलेलं आहे. आता ते सगळं काढायला हवं. रेघा मारून कोपरान कोपरा घासून, कुठे पेंट ठीक नसेल, एखादा पेंटर जो असतो तो घासून पुसून नीट सावधपणे लावतो सगळीकडे. कुठे गंज राहिला तर तो टिकू देणार नाही, त्याला लावला तर खराब होऊन जाईल. जेव्हा तो पुजारी, पंडितजी, ब्राह्मण भगवान शिवजींच्या पूजेत तल्लीन झाला, आकाशवाणी झाली भगवान शिवजींची त्या मंदिरामध्ये की अरे धूर्त कागभूषण, तुला 1,00,000 वर्षांपर्यंत नरकात टाकेन. आता त्या गुरुदेवांनीही आकाशवाणी ऐकली. त्या मुलाला बोलावलं, बाळा काय चूक केलीस तू? भगवान एवढे का रागावलेत तुझ्यावर? अरे माफी माग, क्षमा याचना कर. आता पुण्यात्म्यांनो कबीर साहेब म्हणतायत, बहुत प्यारा बालक माँ का और उससे बढ़कर सद्गुरुओं का. आई वडिलांना मूल किती प्रिय असतं आणि म्हणतात त्यापेक्षाही 100 पटीने, कित्येक पटीने जो आहे गुरूंना शिष्य प्रिय असतो, कारण ते वचनाचे पुत्रपुत्री असतात त्याचे आणि आईवडिलांचे पोटचे असतात. तर तो त्यांना आपलं मानतो ज्या दिवसापासून त्यांनी आश्रय घेतला, अनुग्रह घेतला, आणि त्या दिवसापासून ते आपल्या शिष्याच्या कल्याणाचा हर प्रकारे विचार करतात. तर त्या गुरुदेवांनी सांगितलं, हे परमात्मा, हे भगवान, बालक भोळा होता, काही चूक झाली असेल तर माफ करा. म्हणतात 1 प्रहरपर्यंत, म्हणजे जवळजवळ 4 तासांपर्यंत, 1 प्रहरापर्यंत उभे राहिले. 4 तासांचा 1 प्रहर असतो. तर 1 प्रहर उभे राहिले, प्रार्थना करीत राहिले. मग आकाशवाणी पुन्हा झाली के जम के लोग चलो रे भाई, हमरा वचन न खाली जाई. आकाशवाणीत सांगितलं की जर तू आपल्या गुरुजींचा आदर ठेवू शकत नाहीस आणि माझी भक्ती करतो आहेस, तर माझा काय आदर ठेवणार तू? माझ्याशी तू असाच वागशील. जेव्हा पुण्यात्म्यांनो एक नियम आहे मालिकचा. परमात्मा कबीर साहेब म्हणतात, गुरु मानुष्कर जानते ते नर कहिए अंध, और महादुखी संसार में आगे काल के फंद. कबीर साहेब म्हणतायत, मम संत मुझे जान मेरा ही स्वरूपम. आता जसा हा दास आहे आणि परमात्मा कबीरजींनी पाठवलेला त्यांचा प्रतिनिधी समजा, त्यांचा दास आहे. आपल्याला या दासाला ॲज अ कबीर परमेश्वर ट्रीट करावं लागेल, जेव्हा तो राजी होईल, जेव्हा तो प्रसन्न होईल. कारण ते भगवान अशी दृष्टी ठेवतात
की आज जसा व्यवहार हा मी पाठवलेल्या संताबरोबर करतो आहे आणि मी त्याच्या जागी असतो तर माझ्याशीही तो असाच वागला असता. तर काय सांगतायत? गुरु गोविंद कर जानियो रहियो शब्द समाए, मिले तो दंडवत बंदगी नहीं पल पल ध्यान लगावे. गुरुला परमात्मा जाणून आपलं जीवन सफल करा आणि मिले जो दंडवत बंदगी नाही तो चिंतन खूप करे. तर काय सांगतायत की जसं एखाद्या गणितातला प्रश्न असतो, जसा एक गणितातील प्रश्न असतो त्यात की एक मूळधन माहिती करून घ्यायचं असतं आणि ते मूळधन करोडोंच्या राशीमध्ये असतं. त्या ऋणच्या त्या सवालात प्रश्नात मूळधन काढायचं असतं. तर समजायचं असतं त्यात की समजा मूळधन 100 रुपयांचं आहे आणि मूळधन 100 रुपये मानल्याशिवाय ओरिजिनल मूळ राशी काढता येत नाही. म्हणजे तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही, तो प्रश्न सोडवता येत नाही. त्यासाठी मानावं लागतं की समजा मूळधन 100 रुपये. ते 100 रुपये मूळधन खरं तर नसतं, पण त्याच्याशिवाय मूळधन काढताच येत नाही, कधीच नाही. तर म्हणून हा दास गॉड नाहीये, पण आपल्याला तसं मानून रिहर्सल करावी लागेल की माना गुरुजींना गॉड. हे समजून घ्या पुण्यात्म्यांनो. कारण की जेव्हा तुम्ही इथून जाल तर आपल्याला त्रिकुटीवरून, जिथे एक इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे इथून जाण्याचा, आणि तिथे जाण्यासाठी ज्यानं तिकीट काढलं आहे, म्हणजे ज्या इष्टदेवतेची साधना ज्यांनी केलेली आहे त्यानुसार त्रिकुटीतूनच त्याचं पुढे पुढे त्याच रस्त्याने त्याचं विमान जाणार आहे. तर तुम्ही जेव्हा तिथे पोहोचाल हा दास तुम्हाला उभा असलेला दिसेल. परमात्मा ह्या दासाच्या रूपात तिथे भेटतील आणि तुमची जशी श्रद्धा इथे असेल तशीच तिथे असेल. ही तर रिहर्सल आहे, एक ट्रायल आहे. तर जसं तुमचं वागणं ह्या दासाप्रती इथं असेल तसंच तिथे असेल. आता जसं हा दास इथे बाहेर उभा आहे आणि तुम्ही तिकडे बसून मजा मारताय, गप्पा मारताय, तर असाच भाव तिथे पण असेल. तर भगवान निघून जातील, तुम्ही गप्पा मारत राहाल. तर जेव्हा गुरुजी येतात तेव्हा तुम्ही पाहत असाल, मग ते कुठलेही गुरुजी असोत, नकलीसुद्धा, पण ते अशीच श्रद्धा ठेवतात कारण तो त्यांचा स्वभावच आहे. एक टक दृष्टी ठेवतात जेव्हा ते डोळ्यांसमोर असतात. तर हा त्यांनी मागील जन्मापासून केलेला अभ्यास आहे, जे प्राणी मागच्या जन्मापासून भक्ती करत आले आहेत. तर हा नियम आहे, विधान आहे या भक्तीचं. तर तुम्ही इथे जसं प्रॅक्टिकल केलेलं असेल तसाच तिथेही तुमचा स्वभाव बनेल. तर म्हणूनच गुरुजींना ॲज अ गॉड ट्रीट करून त्यांच्याबरोबर तसा व्यवहार करावा. गुरु के सम्मुख वचन नहीं कहे, सो से रहनी गहनी सुख रहे. तर अशा प्रकारचा नियम आहे. गुरु सुमुख ले झूठ सजोई, निश्चय नरक पडे से सुर. तर अशा प्रकारचे परमात्म्याने जे फाऊल पॉइंट सांगितले आहेत त्या फाऊल पॉइंटपासून सावध राहा. आता कागभूषणजींना आकाशवाणीतून भगवान शिवजींनी सांगितलं की अरे निकम्मी माणसा, जेव्हा तू आपल्या गुरुचा आदर करू शकत नाहीस तर माझा काय करणार तू, आणि मग तुला नरकातच टाकणार. तर संत असे दयाळू असतात. त्या ब्राह्मणाने, त्या पुण्यात्म्याने पुन्हा पुन्हा प्रार्थना केली की हे परमात्मा, आपण दयाळू आहात, आपण क्षमाशील आहात. बालक आहे, लहान मुलगा आहे, चूक झाली याच्याकडून, क्षमा करा. अरे काय केलंस तू नालायक, सांग काय केलंस. तेव्हा आकाशवाणीने सांगितलं की याने उभं राहून आपल्या गुरूंचा आदर केला नाही, याला खूप गर्व झाला होता, त्याबद्दल ही शिक्षा त्याने भोगलीच पाहिजे. मग वारंवार प्रार्थना केल्यावर शिवजी म्हणाले की तुझ्या गुरुजींची प्रार्थना स्वीकार करतोय, पण नरकात तर तुला जावंच लागेल, मी याला चेंज करू शकत नाही. पण त्या नरकात तुला यमाचे दूत त्रास देणार नाहीत, हा मी आदेश देईन. आता त्याला एवढा सहारा मिळाला, त्याचा मृत्यू झाला. काही वर्षांनंतर नरकात तर जावंच लागलं, परंतु तिथल्या जेवढ्या सुविधा ते देऊ शकत होते, जसं एखाद्याची मंत्र्याशी काही ओळख असते, गृहमंत्र्यांशी मैत्री असेल, मैत्री किंवा नातं असेल, आणि त्याला कैद झाली. आता त्याला राहावं तर लागेलच तुरुंगात, पण तो राहील मात्र एखाद्या जावयासारखा, कोणी त्याला त्रास देऊ शकत नाही. तर त्या कागभूषणला एवढं सगळं तर मिळालं, पण राहावं लागलं नरकात. आता जसं तिथे नरकात
त्याला काही म्हणत नाहीत यमाचे दूत, पण दुसऱ्यांना मारतात तेव्हा काळीच फाटतं. नरकात तर हाहाकार माजलेला असतो. कुणी कोणाला कापतायत, कोणाला नरकात ठोकतायत, कचरा पडलाय, सगळं सडलेलं आहे, राहावं तिथेच लागलं. आता दास या कथेद्वारे सांगू इच्छितो की जे पुण्यकर्मी प्राणी आहेत, जे पूर्वीपासून मनुष्यजन्म प्राप्त करत आलेले आहेत, ते तर भगवंताची कथा ऐकताच लगेच कुठे ना कुठेतरी चिकटतात. तो त्यांचा स्वभाव आहे. जसं दिव्यावरती पतंग, इच्छा नसली तरी जाऊन पडतो, मग तो जळणारच असतो, परंतु त्याचा स्वभाव आहे, तो त्याला शीतल आणि चांगली वस्तू समजून जातो. तर जेवढेही हे पुण्यकर्मी प्राणी होते, हे नकली संत काळाच्या दूतांना एक परमसंत धनी समजून ते दिव्यावरती जाऊन चिकटले आणि 100 वर्ष राहिले तिथे. काही मनात आलं नाही त्यांच्या की हा नकली माणूस आहे. त्यांना कख नाही माहिती, ना सतनामाचं, ना सतलोकाचं, ना सचखंडाचं. आणि तुम्ही भूत बनून राहिलात, ती पुस्तकं वाचत बसलात श्रद्धेने की ते गुरुजींनी लिहिलंय ते बरोबरच असेल. पहा, भक्ताची श्रद्धा अशीच असते आणि असलीच पाहिजे. ब्लाइंड फेथ आहे. परंतु ह्या नकली लोकांनी त्याचा गैरफायदा घेतला. त्यांच्या त्या श्रद्धेचा त्यांनी दुरुपयोग केला आणि त्यांचा नाश केला. तर ह्या कारणामुळे हा दास जे सांगू इच्छित आहे या कथेच्या माध्यमातून, मागील जन्मातून जे पुण्यकर्मी प्राणी मनुष्य जन्मातून आलेले आहेत, ते कुठे ना कुठे कुठली ना कुठली साधना स्वीकारलेले आहेत आणि शांतपणे ते करत असतात. वाटतं त्यांना की ही भगवंताची साधना मी करतोय आणि करायला हवी, परंतु शास्त्रविधींचा त्याग करून केलेलं मनमानी आचरण युजलेस आहे. आता दास काय सांगू इच्छितो की जे भक्ती मार्गाकडे वळत नाहीत, कितीही समजावलं तरी ऐकत नाहीत, ते प्राणी असतात जे आधीच्या जन्मातून मनुष्य प्राणी नव्हते, परंतु पशुपक्षी किंवा वृक्षादी जड योनीमध्ये होते. तर हा कागभूषण सांगतोय आपलं वास्तव की मागच्या जन्मातील न जाणो कितीतरी मनुष्य जन्म मी वाया घालवले, बर्बाद केले, हाती नाही लागले. आणि एका जन्मापासून मी सुरुवात केली. माझ्या आयुष्यात एवढी भयंकर घटना घडली तरीसुद्धा या नीचाचं मन मऊ पडलं नाही. आणि 6 महिन्यांपर्यंत गुरुजींची वाणी ऐकत राहिलो, पण दीक्षा घेण्याची इच्छा मात्र मनात झालीच नाही. आणि भक्ती मार्गाकडे वळलो तर हा वेडेपणा केला. एकतर वळायचं नाही आणि वळलो तर मर्यादेत राहू शकत नाही. त्याच्यातला कुठला ना कुठला वाईट संस्कार डोकंवर काढतच राहतो. आता तरीही स्टार्ट तर होईलच कुठल्या ना कुठल्या जन्मापासून. आता दासाचा सांगण्याचा भावार्थ असा आहे की जर तुमचा कोणी भाऊ बहीण असतील आणि ते दीक्षा घेऊ इच्छित नसतील, तर सत्संगाच्या वेळी आम्ही अलाउड केलेलं आहे. उपदेश घेतलेला नसेल तरी सुद्धा ते आश्रमात येऊ शकतात आणि 3-4 दिवस सत्संग ऐकू शकतात. त्यांना जरूर आणा. 1 दिवस, 2 दिवस, 10-20 दिवस सत्संग ऐकल्यावर कधीतरी परमात्म्याची कृपा त्यांच्यावर होईलच, कारण ही अमृतवाणी आहे. ही स्वयंसिद्ध वाणी आहे सूक्ष्म वेदातील कबीर परमेश्वराची. जसं एखादा साप चावतो आणि तो बेशुद्ध पडलेला असतो. एक गारुडी एक मंत्र सिद्ध करतो, सापाचं विष उतरवणारा. त्या मंत्राला म्हणतो, एक वाणी असते श्लोकासारखी. तो म्हटल्यामुळे, पुन्हा पुन्हा म्हटल्यामुळे ती बेशुद्ध पडलेली व्यक्ती, तिचं विष उतरून ती शुद्धीवर येते. जेव्हा की ना तो ऐकू शकत, ना त्याला ती भाषा समजते की तो काय म्हणतोय. तशीच ह्या परमात्म्याची वाणी स्वयंसिद्ध आहे, या कबीर परमात्म्याची, की परमात्मा प्राप्त जेवढेही संत झालेत, जसे आदरणीय गरीबदास साहेबजी, आदरणीय धरमदास साहेबजी, आदरणीय नानक साहेबजी, आदरणीय मुलुकदास साहेबजी, आदरणीय दादू साहेबजी, आदरणीय गरीबदास साहेब गाव छुडाणी जिल्हा झज्जरवाले, आदरणीय घिसादास साहेबजी गाव खेकडा जिल्हा मिरट उत्तर प्रदेश, यांच्याबद्दल तर दास नक्की सांगू शकतो की त्यांना परमात्मा भेटले आणि त्यांना ज्ञानामृत दिलं. तर यांच्या वाणीमध्ये आणि स्वयं परमेश्वराच्या वाणीमध्ये ही एक स्वयंसिद्ध वाणी आहे, ज्याने आपल्याला खूप ज्ञानयज्ञाचं पुण्य मिळतं आणि आत्म्यामध्ये दुष्कर्माचं जे विष भिनलं आहे तेही हळूहळू उतरून मग प्रेरणा मिळते परमात्म्याची भक्ती करण्याची. तर म्हणून सत्संगामध्ये आणा. तेही येत राहतील. ठीक आहे, यांच्यावर उशिरा परिणाम होईल या कागभूषणसारखा, पण ते कलम होईलच कुठल्या ना कुठल्या युगात आणि मग स्टार्ट होईल भक्ती हळूहळू. सफलताही मिळेल. कागभूषण सांगतोय त्यानंतर नरक भोगल्यानंतर मला मनुष्यजन्म मिळाला आणि भक्तीची मागील संस्कारांमुळे प्रेरणा मिळाली.
एकदा लोमर्ष ऋषीजी कथा सांगत होते आणि मी बनलो वकील. मी क्रिटिसाइज करू लागलो त्यांना. मी म्हटलं की महाराजजी, आपण तर सरगुण भगवानाची कथा सांगत आहात, आम्ही तर निर्गुणाचे अधिकारी आहोत, आम्हाला त्या निर्गुण भगवानाविषयी सांगा. आता कागभूषणला लोमर्ष ऋषीजींनी खूप समजावण्याचा प्रयत्न केला की बाई पहा, आंब्याच्या कोईच्या आत, बीच्या आत निर्गुण रूपात आंबा आहे, आंब्याचं झाड आहे. आता ती कोय, ती बी जमिनीत पेरली, पाणी घातलं की त्याचं रोप तयार होईल, मग त्याचं झाड होईल, मग त्याला फळं येतील. तर तो निर्गुण उपयोगी आहे की हा सगुण? आता कागभूषण म्हणाले की मला नाही कळली ही गोष्ट, कारण माझी तर बुद्धी भ्रष्ट होती आणि माझ्या बुद्धीप्रमाणे मी वकिली करत होतो, थोडंफार ज्ञान कुठून ऐकून. कारण की ज्याला मनुष्य जन्मानंतर पुन्हा मनुष्य जन्म प्राप्त आहे तो प्राणी अवश्य भक्तीसाठी भटकत असतो. जसं त्याने ज्ञान कुठून कुठून ऐकलंय ते मग तो वक्ता झाला होता. तेव्हा लोमर्ष ऋषींनी 2-3 प्रमाणं अजून दिली. म्हटलं भाई, म्हणतायत शिव की जटा में थी गंगा बहाई और भागीरथने वो गुप्त वस्तू प्रकट दिखलाई, म्हणजे इथे प्रकट केली. ती निर्गुण आपल्याला दिसत नाही, ती एका जागी थांबलेली होती, आपल्याला तिचा काही उपयोग होत नव्हता. आणि जेव्हा गंगा इथे आली आमच्यासाठी तर ती गुण झाली. तर असं समजा. तो काय सांगू इच्छित होता तो लोमर्ष ऋषी? परमात्मा वरती निराकार असतात आणि इथे खाली जेव्हा राम आणि श्रीकृष्णाच्या रूपात येतात तेव्हा सगुण असतात, असं सांगत होता. यांची तेवढीच पोच आहे. तेव्हा त्याने काय सांगितलं कागभूषणने की आपण तर असंच सांगताय, असंच काहीतरी उटपटांग सांगताय. तर लोमर्ष ऋषींनी त्याला शाप दिला, अरे चांडाळा, तू ना ज्ञान ऐकतोयस ना ऐकू देतोयस, तू चांडाळाच्या जन्माला येशील. आता कागभूषण सांगतोय की मला पूर्वीची गोष्ट आठवली की मी चूक केलीय, मला राग नाही आला आणि एवढंसं तोंड करून बसलो, हे भगवान खूप चूक झाली, मी वाद घातला आणि प्रभू तुमचं वचन शिरोधार्य आहे, मला कुठलाही जन्म द्या, चांडाळाचा द्या किंवा अन्य कोणाच्या घरात द्या ऋषीवर, पण एक आशीर्वाद द्या ह्या दासाला की मला भगवंताचा कधीही विसर पडू नये. आता लोमर्ष ऋषी शांत झाले. ठीक आहे, लहान आहे, वाद घातला, मीही उगाच शाप दिला. तेव्हा ते म्हणाले ठीक आहे बेटा, तुला भगवंताची सदैव आठवण राहील. तर कागभूषण सांगतोय की मग माझा जन्म झाला ब्रह्माची पत्नी, तिचं हंसवाहन आहे. आपल्या हंसिणीला घेऊन ती एका काकचंडाच्या घरी गेली, म्हणजे गर्भधारणेसाठी. तेव्हा त्यांच्या संयोगाने हंसिणी आणि काकचंड म्हणजे कावळा यांच्या संयोगातून माझा जन्म झाला. तर माझं बाकीचं शरीर देवतेसारखं, मुख मात्र कावळ्याप्रमाणे आहे, पण बोलतो माणसासारखं. तर पुण्यात्म्यांनो, त्यानंतर कागभूषण सांगतो की मग माझा उद्धार कोणाकडून झाला? एक जोगजीत नावाचे एक संत भेटले. त्यांनी मला परमात्मा पूर्ण ब्रह्माच्या साधनेची माहिती दिली. ब्रह्मा विष्णू महेश यांच्यावरती आणखी एक परमशक्ती आहे कागभूषण. ह्या आपल्या विष्णूजींपेक्षा शक्तिमान अजून एक परमात्मा आहे. त्याची भक्ती मी करतो, ज्या कारणाने ही गती मला मिळाली आहे. शेकडो प्रलय माझ्या समोर झाले आहेत आणि एवढं मोठं माझं वय झालं आहे. आता काय सांगतायत? बुझे गरुड़ भूषण बियाना, मोसे कहो भेद विधि नाना, वचन सुशील दृष्टि अनुरागी, देवता की दे मुख द्वार मुख कागा. आता कागभूषणजींना गरुडजी सांगताय, मधुकर बहन सुनंत हो शांति, कहो भूषण मुदिया की उत्पाती, श्रवण सुमृत वचन उमेदा, दाम रसायन सब तन बेदा, परम भेद
कहो बहु भांति, मिटे हमारे मन की कांति। कौन देश को नगर निधाना, कहो भूषण आदि परवाना। कौन पिता को जननी जाम्या, कौन कुली कौन वंश बखाना। अवरण वरण कला परवेशा, तुम्हारी महिमा कर है शेषा। जल स्वरूप कुछ तरंग न तेजम, इंद्री जीत चढ़े मन से जम। ब्रह्म निरूपण निर्गुण भेखा, कहो भूषण मोहि आज संदेशा। कहे भूषण तुम सुनो खगेशा, तो से भेद कहूँ परवेशा। शंख कल्प जुग गए बिहाई, पूर्व जन्म की कथा सुनाई। शंख कल्प जुग हो गए, जामन मरण जिहान। जन्म पूर्व ला तुझे कहूँ, सोनो खगे से सुजाने। गरुडजींना कागभूषण सांगतायत, हैं कह भूषण सुनो खगेसा, अर्थों से भेद कहूँ परवेशा। शंख कल्प युग गए बिहाई, शंख कल्प तब न बर्बाद कर दिए और पूर्व जन्म की कथा सुनाई। शंख कल्प युग हो गए, जामन मरण जिहान। जन्म पूर्वला तुझे कहूँ, सुनो खगे सुजान। सुनो गरुड़ मेरा आज संदेशा, भिन्न भिन्न भेद कहूँ खगेशा। शंख जन्म पूरब पैमाला। शंख जन्मो पूरब म्हणजे पूर्वीचे, पैमाला म्हणजे वाया घालवले, नाश केले। शंखों जन्म पूरब पैमाला, और गए जो मिथ्या नहीं संभाला। ते तर मिथ्या गेले, मी सांभाळू शकलो नाही, म्हणजे भक्तीची सुरुवात केली नाही, स्टार्ट नाही केली। अवधपुरी एक नगर निधाना, जहाँ अवतार धरे मोरे प्राणा। 20 वर्ष की उम्र पुनीता, और मात पिता भय काल समीपा। मी 20 वर्षांचा होतो, माझे आईवडील आणि सर्व परिवार ह्या काळाने ग्रासून घेतले, म्हणजे ते वारले। पड़ा काल दुर्भक्ष ताही, और पृथ्वी डोल गई रे बाई। इतका भयंकर दुष्काळ पडला होता की पृथ्वी ही कापू लागली होती, असा हाहाकार माजला होता। पड़ा काल दुर्भिक्ष अपारा, मनुष्य मनुष्य का करे आहारा। अन्न का नहीं आहार प्राणी, पड़ा काल दुर्भिक्ष समानी। अवधपुरी हम तजी खगेसा, ताई आए हम मालू देसा। पूरी अवंती लीना बासा, जावा नहीं अन्न की त्रासा। अन्न तो वहाँ पेट भर खाया, कह भूषण सुनो खगराया। पंडित एक अवंती माही, कथा करण नित शिव द्वारे जाही। 6 मास हम संगति की नी, बौर तास की दीक्षा लेनी। टहल करत शिव पंडित केरी, गुरु चेले का भाव गनेरी। स्वामी करण गए स्नाना, और पूजा अर्पण धूप दयाना। शिव पूजा पंडित अर्थावे, बेल पत्थर धर लिंग बनावे। शिव पूजा पंडित करे जहाँ हम लिया निवास, गुरु दीक्षा मन मैं करी मिटी खगेश प्यास। तन मन अर्पे फेर माला, जाके ऊपर ईश दयाला। म्हणजे कागभूषणजी सांगत आहेत की ते पंडितजी आपल्या शिवभगवानांवरती एवढे समर्पित होते, ज्या कारणाने शिवजींचीही त्याच्यावर पूर्ण कृपा होती। पूजा करण दिवालय आए, ता हम बैठे दर्शन पाए। जहाँ शिव को मोह दिया सरापा, लाख वर्ष तुम जमपुरी राखा। पंडित सुना बचन शिव केरा, ओठ चरण लीन्या गुरु केरा। पंडित शिव का दान लगाया, कल्प करी बालक बोराया। हे रे बालक तू धर शिव का ध्याना, ताते बक्से तेरे प्राणा। तर पुण्यात्म्यांनो, आजचा जो सत्संग सुरू आहे हा वर्तमानाचा समागम, याचा उद्देश काय आहे? परमात्मा सतलोकातून चालत येतात, आपल्या प्रिय आत्म्यांना भेटतात, जे परमात्म्यासाठी भटकत आहेत, आणि त्यांना मग तत्वज्ञान समजावून सतभक्ती, तो 2 अक्षरी मंत्र सतनाम देऊन त्यांचं कल्याण करतात। तर पुण्यात्म्यांनो, आजचा जो सत्संग सुरू आहे हा वर्तमानाचा समागम, याचा उद्देश काय आहे? परमात्मा सतलोकातून चालत येतात, आपल्या प्रिय आत्म्यांना भेटतात, जे परमात्म्यासाठी भटकत आहेत, आणि त्यांना मग तत्वज्ञान समजावून सतभक्ती, तो 2 अक्षरी मंत्र सतनाम देऊन त्यांचं कल्याण करतात। कागभूषणजी
भक्ती देखील करत होते, ऋषी संतांचा उपदेश देखील घेत होते, तेव्हा परमात्मा म्हणाले, बाळा, ह्या साधनेने तुझा जन्म मृत्यू संपू शकत नाही, आणि पूर्ण सृष्टीची रचना ऐकवली. तेव्हा कागभूषण गरुडजींना म्हणाले, गरुडजी, जी साधना आपण करीत आहात विष्णूजींना पूर्ण परमात्मा मानून, ते पूर्ण परमात्मा नाहीयेत. त्यांचे तर नेहमी जन्ममृत्यू होतात. आता कागभूषणांकडून हे ज्ञान ऐकल्यावर गरुडजींचेही डोळे उघडले की खरंच यांचा जन्ममृत्यू होतो. आणि कागभूषणजी असं देखील म्हणाले की परमात्मा कबीरजी जे जोगजीतच्या रूपात त्यांना भेटले होते की बेटा, हे ब्रह्मा विष्णू महेश तुझ्या प्रारब्धातल्या कोणत्याही कर्माला कमी किंवा जास्त करू शकत नाहीत. म्हणजे तुझा मृत्यू होणार असेल तर तो मृत्यू होईलच होईल, ते आयुर्मान वाढवू शकत नाहीत. गरुडजींच्या मनात आले की ही गोष्ट देखील खरी आहे. मग हे कसे काय भगवान? मग परमात्मा येऊन गरुडजींना देखील भेटले. जेव्हा ही चर्चा त्यांची झाली काही अन्य रूपात, तर गरुडजींना मग पुष्कळ ज्ञान समजावलं, त्यांना मंत्र दिले. प्राथमिक मंत्र देत असत परमात्मा आधी. तर आम्ही काय करत असू, जसे पहिले आपण परमात्म्याचे शिष्य खूप कमी असत, संसाराचे काळाचे पुजारी मात्र जास्त असत, नाम घेत असत, पहिले काही दिवस चांगली साधना करत असत, नंतर सोडून देत असत. परंतु तो दयाळू आहे. ह्या पीक टाईममधील तुमच्यामधील भक्ती जिवंत ठेवण्यासाठी तो जागोजागी प्रकट होऊन किंवा एखाद्या संतास प्रेरणा देऊन किंवा स्वतः काही काळ राहून आमचे कर्म बनवत असत, ज्या कारणामुळे आमचे मनुष्यजन्म होत आलेले आहेत. आणि आजपर्यंत भगवंताविषयी प्रेम आहे. आणि तो हेच इच्छित आहे परमात्मा की जोपर्यंत हा प्राईम टाईम येईल मधल्या पिढीचा, आस्था टिकून राहील मनुष्यांमध्ये भगवंताविषयी. नाहीतर पुण्यात्म्यांनो, जर 100 वर्ष अजून उशीर झाला असता या काळासाठी जो आज चालू आहे, रामनाम तर या संपूर्ण भारतात राहिलं नसतं. खरं सांगतो तुम्हाला, भक्तीचा सगळा नाश झाला असता. कारण की जेवढे हे पंथ आहेत हे सर्व शास्त्रविरुद्ध साधना करीत आहेत. आणि जेवढे आपल्या हिंदू धर्मातील गुरुदेव आहेत ते वेद आणि गीतेच्या विपरीत ज्ञान देऊन अशी साधना करवत आहेत जी पूर्ण युजलेस आहे. आणि ज्या कारणाने आपल्यावर परमेश्वराची कृपा होत नाही. आम्ही लुटेरे बनलो, लाचखोर बनलो, आपण भेसळ करू लागलो, ज्यामुळे धनवान व्हायचं आहे आणि दुप्पट दुखवू लागलो प्राण्यांना. तर या परमात्म्याने येऊन इथपर्यंत आपली आस्था टिकवून ठेवली आणि आता सांभाळून घेतलं. आता तुम्हाला ते लाभ मिळतील जे स्वतः भगवान देतात. तुम्हाला इथे देखील सुख देईल जे आवश्यक आहेत आपल्यासाठी, आणि आपल्याला सतभक्ती देऊन सतलोकात घेऊन जातील. गरुडजींनी जेव्हा परमात्म्याचं ज्ञान ऐकलं त्यांना विश्वास वाटला. एक दिवस गरुडजींनी विष्णूजींबरोबर चर्चा केली. त्यांच्याबरोबर चर्चा केली की भगवान आपल्याही वरती एक शक्ती आहे. तर हे काय होतं की जसं कोणी एखाद्या पोस्टवर आहे, त्याचे प्रशंसक सॅल्यूट मारणारे खूप असतात. जसं आपण शिवपुराणात ऐकलं की एकदा विष्णूजींचं आणि ब्रह्माजींचं भांडण झालं, युद्ध झालं. ते कशामुळे झालं? ब्रह्माजी म्हणतात मी तुझा पिता, विष्णूजी म्हणतात मी तुझा पिता. असा भ्रम त्यांना होतो. तर विष्णूजींनी जेव्हा ही गोष्ट ऐकली, गरुडजी ते तर त्यांचं वाहन आहेत, असं समजा की त्यांचा ड्रायव्हर आहे. जसं कोणी मुख्यमंत्र्यांचा ड्रायव्हर असतो, परंतु मुख्यमंत्र्यांना भक्तीचं ज्ञान नाही हा वेगळा भाग आहे, परंतु ड्रायव्हरला मात्र आहे. आणि ड्रायव्हर असं सांगू लागला त्यांना, तर असाच प्रकार आहे. आणि मुख्यमंत्र्यांनी ऐकलं नाही तर वेगळी गोष्ट आहे, परंतु परमात्म्यापेक्षा मोठा कोणीही नसतो. तर असा गरुडजींनी याचा उल्लेख केला तर विष्णूजींनी ते ऐकलं नाही, म्हणाले भलतंच बोलतोयस तू. आता त्याने काय केलं? आता ब्रह्माजींबरोबर जाऊन चर्चा केली आधी. आता ब्रह्माजींनी विष्णूजींनाही बोलावलं आणि शिवजींनाही बोलावलं. तिथे तिन्ही मंत्री एकत्र झाले. म्हणू लागले माहीत नाही आज काय झाले, गरुडाने काय भांग प्यायली काय? म्हणतोय की तुमच्याही वर एक शक्ती आहे, तुम्ही कुणाचं बरं वाईट करूच शकत नाहीत, तुम्ही कुणाच्या प्रारब्धात बदल नाही करू शकत. ते म्हणू लागले हे असं कसं शक्य आहे, आम्ही का नाही करू शकत गरुडजी? गरुडजी म्हणाले की पहा माझं म्हणणं ऐका. गरुडजींनी ध्यान लावलं आणि परमात्म्याने सूक्ष्म रूपात सांगितलं, यांना सांग की एक मुलगा मेला अमुक बेटावर, आता त्याला जिवंत करून दाखवा. त्याची वेळ संपली आहे, त्याचा मृत्यू झालाय आणि पुढे
त्याला बाकीचं जीवन नाहीये, श्वास नाहीये. तर गरुडजींनी सांगितलं की मी एका मुलाला घेऊन येतो ज्याचा नुकताच मृत्यू झाला आहे. तुम्ही त्याचं आयुष्य वाढवा. मग मानेन की तुम्ही सुप्रीम पॉवर आहात. ते म्हणाले की घेऊन ये. गरुडजी त्या बाळाला घेऊन आले, मुलाला. तर तो जीवित झाला नाही, ना ब्रह्माजींकडून, ना विष्णूजींकडून, ना शिवजींकडून. मग ते गेले आपल्या आईकडे, दुर्गाकडे. आणि दुर्गाला म्हणाले की माते, गरुडाचं म्हणणं आहे की आमच्याही वर एक शक्ती आहे. तेव्हा दुर्गा म्हणाली, बाळा, तुमच्या वर तर खूप मोठी शक्ती आहे. तर ते म्हणाले, माताजी, आमची फारच नाचक्की झाली आहे, तुम्ही या बालकाला जिवंत करा. ती म्हणाली, नाही नाही, हे आपल्या शक्तीच्या बाहेरचं काम आहे. याला तर तो पूर्ण परमात्मा, परमक्षर ब्रह्म, तोच करू शकतो. ही आपल्या आवाक्याबाहेरची गोष्ट आहे. तर म्हणतायत तिघांनीही एवढंसं तोंड केलं, निघून गेले तिथून आणि गरुडजींकडे आले. तर सांगायचा अर्थ असा, पुण्यात्म्यांनो, जेव्हा आपण सच्चाईशी परिचित होतो तेव्हा या भगवानांच्या समर्थतेचं ज्ञान होतं आणि तो समर्थ आपल्यासाठी भटकत आहे. आजचा जो समागम आहे तो याच कारणासाठी आहे की तो परमात्मा सतलोकातून चालत येतो आणि चांगल्या जीवांना भेटतो. आणि त्यासाठी कुठे पुरावे आहेत? आपल्या सद्ग्रंथांमध्ये पुरावे आहेत. ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त नंबर 86च्या मंत्र 26 आणि 27 मध्ये, ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 82च्या मंत्र 1, 2 आणि 3 मध्ये, ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 20च्या मंत्र 1 मध्ये, ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 1 मंत्र 8 आणि 9 मध्ये, ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 96वा मंत्र 16 ते 20 मध्ये, ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 94च्या मंत्र 1 मध्ये आणि त्याशिवाय अनेक ठिकाणी. याचा काय निष्कर्ष आहे या पवित्र ग्रंथांमधील मंत्रांचा? की पूर्ण परमात्मा कबीर साहेब आहेत. सर्वांचं उत्पादन करणारा, सर्व सृष्टीचा रचनाकार तोच आहे जो सतलोकात राहतो, वर 3ऱ्या मुक्तिधामात. आणि तिथं मनुष्य सदृश्य शरीर आहे. राजाप्रमाणे जसा राजा सर्वांचा मालक बनून राहतो, असा तो वर सिंहासनावर विराजमान आहे. मनुष्य सदृश्य आहे. तिथून तो गती करून येतो, खूप स्पीडने चालत. इतकी स्पीड आहे त्या परमात्म्याची की मनाची स्पीड सुद्धा फेल आहे त्यासमोर. तर तिथून परमात्मा चालत येतो आणि मग तो इथं येऊन काय करतो? चांगल्या आत्म्यांना भेटतो आणि या काळाच्या जाळ्यात फसलेल्या दलदलीतून बाहेर काढतो. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊया ज्यांनी जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारे सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार. नमस्कार सर. आपलं नाव? माझं नाव प्रभू उदारामजी महारवडे. आपण कुठून आलात? मी गोंदिया जिल्ह्यावरून, महाराष्ट्रामधून. आपला व्यवसाय काय आहे? माझे व्यवसाय आहे मोटरसायकल रिपेअरिंगचे व्यवसाय आहे वगैरे. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? आम्ही 9/2021ला घेतली. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? आम्ही देवी देवताची भक्ती करत होती वगैरे. दुर्गाजीची आहे, हे पण शंकर भगवानची आहे, हे सगळं देवी देवताची भक्ती करत होती वगैरे. संत रामपालजी महाराजांचा मार्ग आपल्याला कसा कळाला आणि आपण त्यांच्या शरणात कसे आलात? हे आमचे लहान भाऊ पण राहत होतो इथं नागपूरला. तर ते आमच्यावर पुरी परिस्थिती एकदम खराब झाली होती. ते आमचं म्हणजे जे दुकान होतं, पण आमचं दुकान बी थोडंसं फुसकड खराब झालं होतं, लॉसमध्ये गेलं होतं ना. ते आमचं जागा बी पण विकली गेली होती. मग अजून ते आमची मोटरसायकल विकली गेली होती. तर आम्ही आता लास्ट आत्महत्यासाठी लागलं होतं. आमच्याकडे काहीच जऱ्या वाचलं नव्हतं. पुष्कळ लोकांचं आमच्याकडे कर्ज पण होतं. तर मग त्यामुळे मग आम्ही आता मग लास्ट जऱ्या होतं. तर मग आम्ही घराकडून दुकानाकडे निघायचं होतं. तर ते सामोर वाढायची हिंमतच नाही होती. 2 वेळेस मी घरून निघालो मोटरसायकल धरून, तर सामोर वाढायची हिंमतच नाही होती. तिथं कर्जवाला येत होतं ना, ते आपल्याला पुष्कळ काही बोलत होतं. त्यामुळे मग आपण जायत नव्हतं भगतजी कुठं दुकानाकडं जायची काही इच्छा नाही. मग मी तिथं पण गेलो. मग पानठेल्यावर खरा वगैरे घेतलो, चौकातच बसलो 15-20 मिनटं. मग त्याच्यानंतर मी घरी आलो. घरी मोटरसायकल वगैरे ठेवलो. मग बसस्टॉप करून निघालो. बसस्टॉप करून निघाल्यावर मी
आम्ही सरळ 15-20 मिनटं बसस्टॉपवर बसलो. त्यानंतर मग मी ती गोंद्याला निघालो. गोंद्यावरून मग आमच्या नान भावापणला फोन लावलो. ते नागपूर राहत होते. तर त्यानं म्हणला, भाऊ तू तसं काही नको करू, आत्महत्या वगैरे नको करू, तू माझ्याकडे ये, मी तुला सांगेन सजेशन. मग तिथं मी नागपूरला आलो तर त्यांना मला सांगितलं, ज्ञानचर्चा सांगितलं संत रामपालजी महाराजीच्या ह्याच्यामुळे. तर मग मी त्यांच्या ज्ञानचर्चा बी ऐकलो. त्यांच्या घरी 2 दिवस सत्संग पण ऐकलो ना, मग इंटरव्ह्यू पण ऐकलो. मग तिथून मग त्यांना सांगितलं. मग मला जी प्रेरणा अशी वाटली का मी आताच लगेच नामदीक्षा घ्यावं. मग त्यामुळे मी त्यांना म्हणलो, आताच मला घ्यायचं आहे, तुम्ही आताच चला. तर त्यांना म्हणलं, भाऊ तुम्ही आता नको घ्या, तुम्ही सगळं लोकायला घरी विचारून घ्या, वहिनीला पण आपल्या मुलाबाळायला सगळ्याला विचारा, त्याच्यानंतर तुम्ही मग सगळेजण एक सोबत घ्यायचं. मग त्यामुळे मी विचारलो, घरीत लगेच फोन लावलो. त्यांना म्हणला का आता तुम्ही जसं म्हणजाल जसे, आम्हाला तयारच आहे, आम्ही घेऊ नामदीक्षा. मग आम्ही तिथं पण आलो घरी. इथून नागपूरहून घरी गेलो. घरी गेल्यानंतर मग त्यामुळे मग त्यांना सांगितलं होतं, आपल्याकडे नागपूरला यायला पैसे नाही होते. मग आम्ही घरचे तांदूळ वगैरे विकलं ना, मग नागपूरला आला, सगळेजण नामदीक्षा घेतलं. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांची जी माहिती आहे, जे ज्ञान आहे, हे आपल्याला सर्वप्रथम आपल्या बंधूंनी सांगितलं आणि त्यानंतर आपण संत रामपालजी महाराजांकडनं नामदीक्षा घेतली. तर त्यानंतर जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांशी जुडल्या गेलात, त्यानंतर आपल्याला जे काही कष्ट होते, जे काही दुःख होते, जे काही व्याधी होतात, त्याचप्रमाणे जे संकट, जे व्याजाचं संकट, जे कर्जाचं डोंगर आपल्या पुढे होतं, ते दूर झालं का? हो, आमचं सगळं कर्ज विमुक्त झाले. आमची पहिले मोटरसायकल पण सुटली. त्याच्यानंतर आम्ही ते जागा पण होती आमची, ते बी सुटली. त्यांच्याकडून बी जागावाल्याकडून आम्ही वापस घेतला. त्यानंतर आमचं मकानाचं काम बी होतं, थोडं बहुत काम बाकी होतं, ते बी सगळं आम्हाला 1 वर्षामध्ये संत रामपालजी महाराजांना आम्हाला सगळं काही देऊन दिला. 1 वर्षी सगळं काही दिलं. या व्यतिरिक्त आणखीन काय लाभ आपल्याला संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर झालेत का? आम्हाला अजून लाभ झाले आहेत. ते आमचे भगतमती होत आहेत. तर त्यांना पण ते मोठं मेदर चावलं होतं. तर ते मेदर चावल्यानंतर त्यांना मग ते आम्ही सकाळची आरती वगैरे केला, बाहेर निघाल्या. जसं बाहेर निघाल्या तसंच मोठी जात मेदर चावली. एवढं मोठं मेदर होती ते. मग आम्ही म्हणलं कसं आपण कसं आपल्याला माहितीही नव्हतं का कसं काय करायचं. मग आम्ही इथं नागपूरचे भगत जे आहेत आमच्या, त्यांना फोन लावला. त्यांना म्हणलं का तुम्ही कुठं झाडाझुडायला नाही जायचं, ते आपण हे प्रथम नाम करायचं ना, डनलपकर नाम करा, सगळं काही दुरुस्त होऊन जाईल तुमच्या. आम्ही तसंच केला. मग ते आम्हाला सगळं काही चांगलं झालं. आम्ही गावच्या लोकायला बी सांगितलं का बाबा कसं करायचं, हे आम्ही असं झालं तर आमचं सगळं काही दुरुस्त झालं. तुम्ही पण नामदीक्षा घ्या, तुम्ही पण परमात्माच्या आमच्या संत रामपालजी महाराजच्या सरणी या. सर, आपण आता उल्लेख केला की मदर चावलं. तर हे मदर काय आहे? ते मेळदळ इच्छू म्हणते, ते तसं वालं. हो, इंचू ते पण आहे बघ. सर, सर्वसामान्य जनतेला आपल्या या अनुभवातून आपण काय संदेश द्याल? आम्ही तर संदेश तर असं द्यायचं का सगळं लोक संत रामपालजी महाराजच्या सरणी येऊन सगळं लोकांना नामदीक्षा घ्यावं. सर, जर संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घ्यायची असेल तर व्यक्ती संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा कशी घेऊ शकेल? ते तसं असं साधना चॅनल वगैरे आहे, तिथं ते पट्टी चालत आहे, तिथं नंबर वगैरे दिलं आहे, तर तिथं ते नंबरवर फोन करून सणारी आपण नामदीक्षा घेऊ शकते. धन्यवाद. सत साहेब. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagadgururampalji.org वर व्हिजिट करा. आम्हाला
सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.